प्लास्टिक आणि इन्फर्टिलिटी याच्या संदर्भात आम्हाला अनुभव असा आहे, प्लास्टिकमध्ये स्पेसिफिकली जे BPA बिस्फिनॉल जो कंपाऊंड आहे तो काही केमिकल्स असे रिलीज करतो की ते केमिकल्स आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजन जे आहे ते इस्ट्रोजनचा आपण म्हणू की बहुरूपिया, म्हणजे त्याच्यासारखंच दिसणारं पण ते इस्ट्रोजन नाही. मग बॉडीमध्ये जे सेक्स हार्मोन्स आहेत त्यांना असं वाटतं की आपल्याला इस्ट्रोजनच आलेलं आहे, पण ते इस्ट्रोजन नसतं, दॅट इज अ कंटेंट ऑफ प्लास्टिक. तर प्लास्टिकने हे प्रूव्ह केलेलं की ते रिलीज करतं, पण आपल्या सेक्स ऑर्गन्सला ते माहित नाहीये की आता मला इस्ट्रोजन सिक्रेट करायचं आहे, प्रोजेस्ट्रॉन सिक्रेट करायचं आहे का ते प्लास्टिकचं आलेलं मिमिक इस्ट्रोजन म्हणू आपण त्याला. तर मिमिक इस्ट्रोजन हा खूप मोठा अनअपोज्ड हे आहे, पण तो होतोय. डेली फूड हॅबिट्स मध्ये आपण प्रत्येक गोष्टीमध्ये कंटेनर्स म्हणून आपण प्लास्टिकचा यूज करतो. म्हणजे इव्हन दो बच्चूज जे आता घरचे जर रिलेटिव्ह जेव्हा भेटायला जातात लहान मुलांना तेव्हा ते चिप्स घेऊन जातात, तर चिप्सचं पॅकिंग सुद्धा जे आहे ते गरम पॅकिंग त्या प्लास्टिकमध्ये होत असतं कंपन्यांमध्ये. चॉकलेट्सचं सुद्धा सेम आहे. कंटेनर फूड जे आहेत प्लास्टिकचे त्याच्यामध्ये सेम आहे. काही लोक प्लास्टिकच्या कपमध्ये चहा पितात, प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये तापलेल्या बॉटल्समधलं पाणी पितात. सी, इट इज ऑल हॅपनिंग बिहाइंड यू, बट इट इज सायंटिफिकली डिस्ट्रॉइंग युअर बॉडी. Comment plastic for more details.